मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण जाहिरात बघणार आहोत। ते आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, ज्याला आपण CBSE म्हणतो, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन। या मंडळाची ही जाहिरात आहे। अतिशय महत्त्वपूर्ण संधी आहे, जे आपण म्हणजे सेंट्रलचं कर्मचारी होण्यासाठी एक चांगली संधी आहे। तर म्हणजे ह्या परीक्षेचा पेपर हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये होत असते। तरी पण आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायला पाहिजे। खूप म्हणजे जे बँकिंग वगैरेची तयारी करतात, रेल्वेची तयारी करतात, असे विद्यार्थी वगैरे पण भरत असतात। कारण त्यांचं हिंदी व इंग्रजी म्हणजे त्या भाषेमध्ये पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस झालेली असते। तरी पण भरायला पाहिजे। बघा त्यामध्ये कोणते पदं आहेत वगैरे आपण बघूया। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली प्रमुख राष्ट्रीय सार्वजनिक परीक्षा मंडळापैकी एक आहे आणि त्याच्या संलग्न शाळांसाठी माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक स्तरावर सार्वजनिक परीक्षा आयोजित करणे आणि नियंत्रक प्राधिकरणाद्वारे नियुक्त केलेल्या इतर उपक्रमाचे आयोजन करणे हे त्यांचे आदेश आहे। मंडळाला खालील पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र भारतीय नागरिक उमेदवाराकडून अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेद्वारे थेट भरतीच्या आधारावर ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यास मानस आहे। इच्छुक उमेदवार मंडळाच्या वेबसाईट दिलेली आहे, cbse.nic.in। ही जी वेबसाईट आहे ही महत्त्वपूर्ण आहे। ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर आपल्याला संपूर्ण जाहिरात बघता येईल। त्यामध्ये एकूण पदे किती आहेत, त्यामध्ये आपल्याला पात्रता किती लागणार आहे, एक्झामची फी किती आहे, सेंट्रल कोणते निवडता येतील, हे संपूर्ण माहिती या वेबसाईटला मिळून जाईल। तुम्ही गुगलला ही वेबसाईट सर्च करून तुम्ही बघू शकता। cbse.nic.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटला बघा, व्यवस्थित मिळून जाईल। तर बघा, अर्ज सादर करण्यासाठी इतर कोणतेही साधन किंवा पद्धती स्वीकारले जाणार नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहे। निवडलेल्या उमेदवारांना CBSEच्या कोणत्याही कार्यालयामध्ये नियुक्ती दिली जाऊ शकणार आहे। जाहिरात केलेल्या रिक्त पदाची संख्या अस्थायी आहे, ती वाढू किंवा कमी पण होऊ शकतो। यामध्ये पद दिलेली आहे। 2 पदांसाठी ही जाहिरात आहे। एक आहे अधीक्षक आणि दुसरा आहे कनिष्ठ सहाय्यक। कनिष्ठ सहाय्यक वेतन स्तर 2 आहे आणि अधीक्षकाचं वेतन स्तर 6 आहे। यामध्ये SC कॅटेगरीसाठी 21 पद आहेत आणि अधीक्षकसाठी, आणि ST साठी 10 आहे, OBC साठी 38, EWS साठी 14, UR साठी 59, म्हणजे एकूण 142 पदं आहेत आणि एकूण 142 पदं आणि आरक्षण म्हणजे PWB वगैरे असं 6, असं म्हणजे 142 + 6 एवढे पदं या अधीक्षकसाठी आहेत। आणि कनिष्ठ सहाय्यकसाठी एकूण 70 जागा आहेत। त्यामध्ये SC कॅटेगरीला 9 आरक्षित आहेत, STला 9 आहेत, OBC साठी 34 आरक्षित जागा आहेत, EWS साठी 13 आरक्षित आहेत, UR साठी 5 आणि ESM असं यासाठी 7 अशा पद्धतीने ही पदं दिलेली आहेत। मग अर्ज केव्हापर्यंत आपल्याला करायचे आहे? अर्जाची ऑनलाईन नोंदणी केव्हा करायची आहे? तर बघा, 2 जानेवारी म्हणजेच आजपासून 2 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 म्हणजे जानेवारीचा संपूर्ण महिना हा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आपल्याला संधी आहे। तर यामध्ये दिलेलं आहे पात्रता निकष, वय शिथिलता म्हणजे वयोमर्यादा कितीपर्यंत आहे ते, परीक्षा शुल्क, वेतन श्रेणी, परीक्षा शहर, महत्त्वाच्या सूचना, परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम, निवड प्रक्रियेची पद्धत इत्यादी संबंधित तपशीलवार माहिती उमेदवार मंडळाची जी वेबसाईट दिलेली आहे cbse.government.in इथं भेट देऊन आपल्याला ही संपूर्ण माहिती काढता येईल। cbse.government.in ला भेट देऊन हे संपूर्ण माहिती काढता येईल। आणि आपल्याला एक्झाम फॉर्म भरण्यासाठी त्यांनी वेबसाईट वेगळी दिलेली आहे। एक्झाम फॉर्म भरण्यासाठी ही वेबसाईट आहे cbse.nic.in। या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि संपूर्ण जर माहिती बघायची असले तर आपल्याला cbse.government.in ह्या वेबसाईटला आपल्याला
ती माहिती संपूर्ण मिळून जाईल, ज्यामध्ये पात्रता, निकष, वयशिथिलता, परीक्षा शुल्क, वेतन श्रेणी, परीक्षा शहर आणि अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया कशी असेल ते संपूर्ण माहिती आपल्याला वेबसाईटवर मिळून जाईल. महत्त्वाचे काय आहे तर अर्ज करण्याची दिनांक ते लक्षात ठेवायचा. संपूर्ण जानेवारी महिना आपल्याला एक्झाम फॉर्म भरण्यासाठी संधी आहे. पदांची संख्यासुद्धा चांगली आहे. अधीक्षक 142 एकूण जागा आणि कनिष्ठ सॅटचे एकूण 70 जागा आहेत. अशी ही म्हणजे USC-BSC म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची ही जाहिरात आहे. या संबंधीचा जर अभ्यासक्रम वगैरे तुम्हाला म्हणजे आपलं त्याचे विश्लेषण करायचं असेल चॅनलला, तर तुम्ही तसं कमेंट वगैरे करा. आपण अभ्यासक्रमाचे विश्लेषणसुद्धा करू शकतो. हा व्हिडिओ इथंच थांबवते. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण ज्या म्हणजे महत्त्वपूर्ण जाहिराती येतात किंवा नवीन काही परीक्षेमध्ये काही बदल वगैरे होत असते, तर या गोष्टीची अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो आणि स्पर्धा परीक्षा संदर्भात अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनलला करत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.